बायको आपल्या गावातल्या लई जणांच्याकडे उसनं पैसे घेऊन घेऊन आपण गावात उधार केल्या. आता 4-5 वर्ष तर ह्या गावात आपल्या गावाकडे जायचं नाही बघ. होय, आता ह्या गावातल्या लोकांच्यावर पण गोड गोड बोलायचं, उसनं पैसे घ्यायचं आणि ही गाव झाली की दुसऱ्या गावात जायचं. बरोबर, एक नंबर आयडिया आहे बघ तुझी. मालक 5,000 रुपये उसनं पाहिजे होते. कशाला पाहिजे ते? बारका भाऊ लय आजार आहे. ठीक आहे, कोण आजारी असले की आपण पैसे द्यायला नाही म्हणत नाही. थँक्यू मालक. बायको ह्यो नवीन बकरा गावलाय बघ आपल्याला. चला चला. बरोबर, चल चल, उद्याच गाडी घेतो हिची. अगे बायको आवर की लवकर. तो काल बकरा होता का नाही, त्याच्याकडे काहीतरी सांगून उसनं पाहिजे म्हणून 10-15 हजारांना. चल. अहो पण अजून त्या माणसाची ना आपली ओळख नाही, तू कसं उसनं पैसे दिले आपल्याला? अगं माझ्या डोक्यात काय आयडिया सांगतो इकडे. असं करूया. चालते चालते चला. बायको आता बघ तू सेम प्रेग्नेंट असल्या दिसतेस. हो, भारी गेटअप केलाय तुम्ही माझा. होय, आता बघ त्याला कसं घंटी होतो. चला चला. नमस्कार मालक. नमस्कार, बोला. काय नाही, मी तुमच्या गावाला लुटायला आलो या. आपल्या गावात नवीन राहायला आलो या. मला जरा तुमच्याकडे मदत पाहिजे होती. काय मदत पाहिजे? माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिच्या डिलिव्हरीसाठी मला 20,000 रुपये पाहिजे होते मालक. देतो 20,000, पण मला सांग राहतोस कुठं, नाव काय तुझं? वैभव ठोंबरे नाव आहे माझं आणि मी राहायला आहे 3ऱ्या गल्लीच्या 4थ्या घराच्या पत्र्यावर, आपलं 2ऱ्या मजल्यावर. देतो 20,000, पण माग कधी देणार ती सांग. 8 दिवसात देतो की मालक. ही घे 20,000. पोरगा झाला की पेड आणि पुरगी झाली की जिलेबी घेऊन यायचं. बरोबर, येतो मालक, धन्यवाद. चल का बायको. अहो आता ही 20,000 रुपये मिळाली ती का नाही, लागलंच कपड्याच्या दुकानात जाऊया. मला 2-4 साड्या आणि तुम्हाला शर्ट पॅन्ट घेऊया. बरोबर चालतंय, चल. चला अगे ही बोचका आता कशाला ठेवलं, टाकी काढून. चला, काढते पुढे गेल्यावर. बरोबर चालतंय, काढते. अरे ते जायला दुकानदार इथंच आहे वाटतं. बरं झालं. बघा माझ्यासाठी एक चांगली साडी दाखवा. आपलं माझ्यासाठी एक चांगला शर्ट आणि बायकोसाठी 2 साड्या दाखवा. हा अगं ही जा म्हणतोय या. अहो पुतळा येतो दिसत नाही तुम्हाला? ओ तुझ्या आईला. अहो कधी दुकानदार आत उभा आहे ती. हा दुकानदार मागं उभा राहून काय करताय, पुढं उभा राहायचं. बोला, काय पाहिजे तुम्हाला? माझ्यासाठी 2 साड्या दाखवा आणि बायकोसाठी 2 ड्रेस. आपले माझ्यासाठी शर्ट आणि बायकोसाठी साड्या दाखवा. हा चला, चांगली क्वालिटी आणि नवीन नवीन. एक नंबर आहे ना का? एक नंबर आहे. ओके. दुकानदार किती रुपये झालं? 17,000 फक्त. 17,000 आईच्या गावात. ही घ्या. हा, तुझ्या साड्यांचं लय पैसे होते बघ. चला दुकानदार जातो. चला. ही लाल कलरची साडी छान आहे का नाही? हा साडी छान आहे, पण माझं 16,500 रुपये गेलं तुझ्या साड्यासनी. तुमच्या शर्टासनी तरी काही कमी गेली ती वय. एक शर्ट 400 रुपयाचा आहे. हा 40,000 असले की सांगतेस की. अहो ती बघा, आपण ज्याचं उसनं पैसे घेतलेलं तू माणूस इकडे यायला लागलाय. आईच्या गावात अवघड झालं. इकडे पिशवी सांगतो तिकडं. ही पडकी घेऊन याला पिशवी गुंड बाय समजून तर समोर गुंड. नमस्कार वैभव शेठ. नमस्कार. पाहिला, एवढ्यात डिलिव्हरी पण झाली आणि डिस्चार्ज पण मिळाला. हा ते जरा डॉक्टर अल्ट्रा प्रोमॅक्स होता, त्यामुळे 10-15 मिनिटात सगळं झालं. काय झालं, पुरगी झाली का पोरगा झाला? पिशवी झाली. आपलं पुरगी झाली. मग जिलेबी कवा? दिव्या की लवकरच. बर पुरगीचा चेहरा बघू दे मला जरा. हा डॉक्टर सांगितलं 10-15 दिवस बाळाला बाहेरची हवा लागून देऊ नका. हो दादा, तुम्ही दुसऱ्यांच्या पिशव्या घेऊन आलाय, तुमच्या पिशव्या आतच राहिल्यात. काय आमच्या नवत या पिशव्या? आय ग लय मारलं बघ त्या बुरट्यानं, पेकाट मोडलं पाका. अहो ती बघा की विशाल भाऊजी यायला लागलेत. ओच्या गावात त्याला कुठनं कळला इथला पत्ता. बरं बायको मी आज जातून पाय मोडला अशी नाटकी करतो जातो. बरोबर. हा ओ वहिनी, वैब्या कुठं आहे? माझं उसनं पैसे घेऊन आला इकडे गाव सोडून. अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला, ह्यांचा ऍक्सिडेंट झालाय, पाय मोडलाय त्यांचा. काय सांगतोय कवा? हो चला की आता दाखवते. चला बघू. या विशाल शेठ बसा. बघितलंस का वैद्या, मला कडून माझं पैसे बुडवा निघाल्यास कशी शिक्षा तरी द्यावा ना बघ. अहो विशाल शेठ काय सांगू तुम्हाला, पूर्ण पाय मोडलाय माझा. डॉक्टरने सांगितले 3 महिने जागेवर हलायच पण नाही. बघू जरा एक्सरे तरी बघू. हा एक एक्सरे ही बघा. ए जागा तू चहा ठेव जा. ठेवते. अरे यात काही दिसेना, कोरा दिसतो एक्सरे. अहो विशाल शेठ कसं दिसेल, पायाचा पाक पिटाकच चुरा झालाय हाडांचा, मग नाही दिसणार तुम्हाला. ती मला काय सांगू नको, मला माझं पैसे पाहिजेत लवकरात लवकर. विशाल शेठ 3 महिने थांबा. डॉक्टरने सांगितले 3 महिने जागेवर हलायच पण नाही, सगळं इथं बसूनच करतोय हो मी. अहो एवढा चहा घेऊन जावा. विशाल शेठ 2 मिनिटात चहा घेऊन आलो बघ. हा ठीक आहे विशाल शेठ चहा. बाळा तुला किती महिने हालायचं नाही सांगितलं डॉक्टरने? 3 महिने हलायचं नाही सांगितलं बघ.
मला का देतो शिवी लवकरात लवकर माझं पैसे दे नाही खरोखर पाय मोडीन आपलं विशाल दादा 4 दिवसात येत तुमचं पैसे बर बर जातो मी बर बर आईच्या गावात खरंच पाय मोडला असता माझा अहो काय झालं? काय नाही विश्ल्याला गावलं मी त्यानं चोपला मला बर बर मी दुकानात जाऊन येते तेव्हा पावट्याच्या शेंगा सोला. बर बर सोड सोड जा वैभ्या बाहेर वैभ्या आलोय बघ मी. अहो ऐकलं का? तो आबाला पैसे मागायला. काय आईच्या गावात सगळ्या गावाला इथला पत्ता लागला काय तू आज जाऊन चहा ठेव जा मी त्यावर पेपर वाचायची नाटकी करतो बर बर. जा. वैभ्या माकडा गाव सोडून इकडे येऊन राहिला शिवी. आबा टेन्शन घेऊ नका तुमचं 4 दिवसात पैसे देतो मी आबा चादरा. अगं बातमी वाचलीस का काय हो? उसनं पैसे मागायलेल्या माणसाच्या चहात विष टाकून त्याचा घेतला जीव हा मी सकाळीच बातमी वाचल्या म्हणून तर काय म्हणून तर मला बातमी लवकर कळली. वहिनी घराच्या येऊ नको मला चहा मी येतो परत 4 दिवसानं. बर बर चालतंय या म्हातारं गेलं भिवून ए फड्या की चपक्या वैभ्या अहो तू मालक आलाय वाटतं सेम त्याच्याकडे आवाज येतोय. आईच्या गावात बरं एक काम करतो तेव्हा आला की त्याला इथं बसवून घे मी आज जातो आणि एक गमच्या करतो चालते चालते. या या बसा. वहिनी वैभ्या कुठे गेला. अहो हाय ती की आज. माझं उसनं घेतलेलं पैसे आत्ताच्या आत्ता द्यायचं. अहो थांबा येते ती 5 मिनिटात येते ती बसा. ए बोल उसनं दिलेले पैसे परत मागायचे का हा बोल बोल परत येशील का मागाय नाही साहेब परत मागाय येत नाही नाही साहेब परत येत नाही मागायला बोल परत आमच्या घरला येशील का पैसे मागाय नाही साहेब थांब तुला गोळीच घालतो नको साहेब नको थांब गोळी घालतो ओय काय काम आहे काय नाही असं चालतो. पैसे मागायला आलोच काय नाही जातो. चला लवकर ए बघा आपण 3 जण मिळून जाऊया आणि वायब्याकडे पैसे मागूया आणि नाही दिलं का नाही चुपून काढूया त्याला तिथंच. माझं पैसे दिले नाही त्याला तर पाकच मारणार आहे मी आज बघ. चला रे मी तर ह्या स्कार्प मध्ये गुंडळून मारतो त्याला. अरे देवा असा प्लॅन आहे वी सगळी एकत्र मिळून यायला लागली ती काहीतरी केलं पाहिजे परदेशी हेसने जाऊन सांगितलं पाहिजे. अहो उठा की अहो उठा की गप झोपू दे अहो उठा सगळी जण गोळा होऊन पैसे मागायला लागली ती. गप झोपत नाही झोपायला ही काय उठणच झाली त्यात मलाच काहीतरी आयडिया केली पाहिजे. अहो आज कसं सोडून गेला मला आता माझं कसं होयाचं. बुडला आपलं पैसे होय ना का. या तुमच्या पायात तर माझ्या नवऱ्यानं आत्महत्या केल्या पोलीस केसच करते तुमच्यावर. वहिनी तसं काय करू नका हा बघा हे 20,000 रुपये घ्या आणि हे आणि घ्या पैसे पण केस करू नका. जावा आता घरला आणि परत माझ्या घराकडे फिरकायचं नाही. बर बर काळजी घ्या. बायको चहा ठेव ग जरा अरे वैब्या तू तर मेला होतास. मी मेलो होतो अहो कशाला बाहेर आला सा. हा मी मेलोय माझा आत्मा येऊ सुकायच्या आम्हाला काय देते आता